हर हर महादेव. तर आपण आता सकाळी सकाळी फ्रेश झालेलो आहे पूर्ण पाण्याने. टेंट अजून इथंच लावलेलं आहे आणि समोर अशी आपली सायकल आणि समोर आहे आपलं पेट्रोल पंप, हिरा पेट्रोल पंप. आणि समोर इकडं लॉन्च आहे या ठिकाणी. तर आपण या ठिकाणी असा मुक्काम केला होता आपला. आणि समोर असा रोड आहे. ह्या रोडने आपल्याला सरळ जायचं आहे पूर्ण पाण्याने. आणि समोर आता आहे आपल्या संगम लॉन्च. त्या लॉन्चच्या ठिकाणी जायचं. गेल्यानंतर तिथं आपल्याला आता आज कार्यक्रम आहे आणि भाऊ आपले रायडर भेटलेले 2 जण आलेले. तर माझा मुक्काम होता हिरा पेट्रोल पंप प्रवार संगम या ठिकाणी. तर भाऊ निघाला आपला राईडला नाशिक त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी. आपली ती तिसरी का चौथी ज्योतिर्लिंग आहे त्या ठिकाणी चाललेला आहे भाऊ दर्शनासाठी. तर भाऊला पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा भाऊ. नक्की प्रवास तुझा खूप छान हो एवढं सांगतो. भाऊ आपले भरपूर दिवसापासून व्हिडिओ बघतो तो पेट्रोल टाकायला. जय श्रीराम भावानो बहिणीनो. तर सध्या मी आता प्रवरा संगम हिरा पेट्रोल पंपावर आहे आणि आपले भाऊ सगळेजण ट्रॅव्हल्सनी उज्जैनला जाऊन अहिल्यानगरचे भाऊ आपले. तर सगळेजण आपल्या नाही तर त्यांनी आपल्या डिक्कीवर मराठी माणूस नाव बघितलं. आपलं डायरेक्ट त्यांनी आपल्याला बोलून घेतलं. कारण की मराठी माणूस नाव आणि आवाज ऐकला ना तर कोणत्या पण राज्यात असून द्या माणूस आपल्या जवळ येणार. आणि 2 शब्द कोणाला तरी बोलायचे ते भाऊ बोलू शकता फक्त आवाज. आम्ही आत्ताच उज्जैनवरून आलो. येताना आम्हाला इथं प्रवार संगममध्ये सायकलवरती मराठी माणूस नाव दिसल्याचं आम्ही मुलांना म्हणलं हे काहीतरी युट्यूबर किंवा काहीतरी चॅनलवर दिसत आहेत. तर थांबून आपण पाहू काय नेमकं भानगड. थांबली, आम्ही गाडी थांबवली, त्यांची गाडी घेतली. तर त्यांचे संवाद साधताना ते म्हणले माझी 12 ज्योतिर्लिंगाची यात्रेची सायकलची वारी त्यातले 9 कंप्लीट झाले, अजून 3 राहिले. एवढंच सांगतो, मराठी माणूस कुठेही भेटू द्या, ते दिसू द्या, त्यांना सपोर्ट करत जा जेवढं होतं होईल तुम्हाला तेवढं. सगळ्यांनी लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि फुल सपोर्ट करा. फक्त नमो पार्वते पते. देवगड फाट्याजवळ आहे. आता चहा घेतो येवले अमृतुल्य या ठिकाणी. कारण की घामाघाम झालोय. सकाळी घेतला आहे पण आता परत एकदा चहा घेऊ. कारण की थंड आपण बंद करून ठेवलेले आहे त्यामुळं. तर चला लवकरात लवकर चहा घेतो आणि निघतो पुढे. आणि आता दत्त जयंती जेव्हा झाली तेव्हापासून आजच आलेलो आहे. कारण की पहिले आलो होतो दत्त जयंतीला, तेव्हा भरपूर काही गर्दी होती. आता सगळं काही लांबून लांबून लोक दर्शनासाठी येतात. देवगड हे नाव खूप काही हे झालेलं आहे दत्त महाराजांचं. मी पण आलेलो दर्शन घेण्यासाठी. तर मला इथं प्रवर संगमला एक कार्यक्रम आहे त्यामुळे तिकडं आलेलो आहे त्या कार्यक्रमाला. तिथून इकडं आलेलो. आता कार्यक्रमाची वेळ मला माहिती नाही. तसं 10चा टायमिंग दिलेला आहे कार्यक्रमाचा. आता 9 वाजून 1 मिनिटं झाले म्हणजे 9:30 पावणे 10पर्यंत राईट मी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतो. आता दर्शन तिकडं सिद्धेश्वर मंदिर आहे तिकडं पण दर्शन घेतो लवकर. जय श्रीराम भाऊ बहिणीनो. तर सध्या आपण आता आपले कर्मचारी समाज ट्रस्ट या ठिकाणी पुनर्परिचय मेळावा या ठिकाणी आपण आलेलो आहे. आपल्याला कार्यक्रमाला आवाहन केला होता आणि आपलं थोड्या वेळात आता सत्कार समारंभ चालू आहे. त्यानंतर आपलं भाषण होणार आहे. तर भाषण नक्की तुम्ही ऐका ज्यांना ऐकत ते. आणि माझा आवाज असा आहे तर समोर व्यक्ती बघतच राहील. तर व्हिडिओच्या माध्यमातून तर सगळेजण बघतात. आपले दाजी पण आहे संघ आणि भाऊ संभाजीनगर पण आले आणि प्रमोद भाऊच आपले व्हिडिओ काढताय. थोडं आपलं भाषण आहे, भाषण करूया. जय महाराष्ट्र, हर हर महादेव. कार्यक्रमाला कोण केलं 8 दिवसापासूनच सांगितलं होतं कार्यक्रमाला परवा झाल्याचे आपण 5 राज्य आणि देश मॅपवर कव्हर करतोय. आणि 12 ज्योतिर्लिंगांमध्ये आपण 9 ज्योतिर्लिंग कंप्लीट केलेलं आहे. आणि आता सध्या कार्यक्रमाला जाऊन म्हणलं त्यामुळे आता 8 दिवसापासून मुंबईला जाऊन आज माझ्या वयाकडे संदेश काय तर आपण त्यांना चांगलं समजून सांगण्याचं काम करतोय. आणि आता सध्या जर सांगितलं तर काही लोक 1 किलोमीटर जायचं म्हणतात तर 2 किलोमीटर जायचं म्हणतात तर वावरात जायचं म्हणतात तर गाडी चालू करून जातात. तर माझं एकच सांगणं आहे तर तुम्ही पायदळ फिरा किंवा सायकलवर फिरा तर नक्की तुम्ही 1-2 किलोमीटर एक पाण्यावर म्हणून एकटं सांगतो. पाण्यावर नाही म्हणून एक मी वेळ पाठवणारच आहे आपण एवढं सांगतो. आणि तुम्ही नक्की
सायकलवर फिरा किंवा पाय फिरा हे सगळ्यांना चांगलं वाटेल. आणि मी जे बॅनर करतोय यातून तुम्हाला जर काही समजलं असेल तर नक्की मला मेसेज करून सांगा. प्रत्येकाने मी सांगत राहील. एवढं सांगतो, जय महाराष्ट्र, हर हर महादेव. कार्यक्रमामधून आता थोडंसं जेवणासाठी वेळ भेटलेला आहे, त्यामुळे जेवण करू. आपले प्रमोद भाऊ इकडं, राजूजी सगळे आम्ही जेवायला बसलेलो आहे. पण आमचा एक पंटर आहे ना समोर बसला आहे, कारण की जागा नसल्यामुळं तिथं बसलेले आहे. तर आता जेवण करतो लवकरात लवकर. आणि आपल्या भायगाव या ठिकाणी आहे कानिपनाथांच्या मंदिरामध्ये. तर सध्या बघू शकता समोर मंदिर, हे परिसर असं मंदिर, आणि समोर आपलं टेंट लावलेलं आहे. आणि बाबा त्या ठिकाणी बसले होते. ते बाबांनी आपल्याला जेवण आणून दिलेलं आहे. वांगीची भाजी, चपाती, पाणी बॉटल. जेवण करतो आणि आपले एडिटिंगचे काम आहे ते पूर्णपणे करून घेतो लवकरात लवकर. आणि